न कळत जुडले प्रेम भाग 9. नेहा म्हणाली, अगं पण कुठं जात आहेस? आराध्या म्हणाली, आले थांब ग. आराध्या नेहाच्या आई बाबांच्या रूममध्ये जाते. आराध्या म्हणाली, काका काकू येऊ का? रमाताई म्हणाल्या, अगं आराध्या विचारतेस काय ग, ये ना. सुधाकरराव म्हणाले, बस बाळा. आराध्या म्हणाली, हो काका. काका काकू मी नेहाला विचारले, तिला मुलगा पसंत आहे. रमाताई म्हणाली, खरंच का? रमाताई आनंदात विचारत होत्या. आराध्या म्हणाली, हो काकू. रमाताई म्हणाली, मुद्दामच तुला विचारायला सांगितलं होतं, कारण तुझ्याशी चांगली मनमोकळेपणाने बोलत असते ना ती, त्यामुळं. ती काही लपत नाही, कधी सांगते सगळं. पण अशा गोष्टी मैत्रिणीशी कसं मनमोकळेपणाने बोलता येतात ग. आराध्या म्हणाले, हो काकू, मला आलं होतं ते लक्षात, म्हणूनच मी विचारते म्हटलं तुम्हाला. रमाताई म्हणाली, आता मुलाकडचा निरोप काय येतो पाहू की. सुधाकरराव म्हणाले, त्यांच्या बोलण्यातून तर त्यांना नेहा पसंत आहे असं वाटत होतं. बघू आता, गुरुजी सांगतीलच की काय ते म्हणून. आराध्या म्हणाली, बरं चला मी जाते आता घरी, आई वाट बघत असेल माझी. रमाताई म्हणाली, बरं चालेल बाळा. आराध्या नेहाला सांगून घरी जाते. आराध्या घरी येते आणि आल्या आल्या किचनमध्ये आईला सांगायला जाते, ए आई ऐक ना. सरिता म्हणाली, आलीस का? गेले का ग पाहुणे पाहून नेहाला? आराध्या म्हणाली, हो गेले ग. तेच तर सांगते ना, एक तर. सरिता म्हणाली, हा बोल ना. आराध्या म्हणाली, अगं नेहाला कोण पाहायला आलेलं आहे माहीत होतं का तुला? सरिता म्हणाली, कोण? आराध्या म्हणाली, अगं आशिष दादा. सरिता म्हणाली, कोण आशिष ग? सरिताताई थोडा विचार करत विचारत होत्या. आराध्या म्हणाली, अगं आशिष दादा ग, विनायक काकांचा मुलगा, बाबांचे मित्र ना ग. मंगला म्हणाली, चांगलं झालं आहे की, दोघेही सुखी होतील लग्न झालं तर. आराध्या म्हणाली, बघू आता त्यांचा निरोप काय येतो ते. सरिता म्हणाली, आवडेल बघ त्यांना नेहा. एवढी गुणाची सून कोणाला नको आहे होय? हवं तर मी बोलते त्यांच्याशी. आराध्या म्हणाली, बरं काहीतरी करा तुम्ही, मी जाते आता, आवरते. आदित्य व त्यांची फॅमिली घरी पोचतात. सरिता म्हणाली, छान आहे ना मुलगी, किती सुंदर आहे आणि बोलायला पण छान वाटली मला. पहिल्यांदाच भेटलो पण किती हसत बोलत होती ना ती. श्रेया म्हणाली, हो ग आई, मस्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती आराध्याची मैत्रीण आहे. श्रेया आदित्यकडे बघत बोलत होती. मंगला म्हणाली, हो ग, आराध्याला तिथे पाहिल्यावर 2 मिनिट मलाही कडेनासं झालं तिथे कशी काय म्हणून. पण दोघी मैत्रिणी छान आहेत. मला आराध्याला भेटल्यापासून वाटतच होतं की आराध्यासारखी सून मिळावी म्हणून, असं मला वाटत होतं. आदित्य पाणी पित होता, त्याला ठसका लागला. विनायकराव म्हणाले, अरे सावकाश बाळा. श्रेया म्हणाली, दाद्या काय झालं, अचानक कस काय ठसका लागला तुला? श्रेयाला लक्षात आलं होतं, पण ती मुद्दाम त्याला चिडवण्यासाठी विचारत होती. आदित्य म्हणाला, काही नाही, तू गप्प बस जरा. आदित्य डोळे मोठे करून बोलत होता. तसे श्रेया हसायला लागते. ये आई, मला तर वहिनी पसंत आहे ग. श्रेया खूप आनंदात बोलत होती. मंगला म्हणाली, अगं पण ज्याला लग्न करायचं आहे त्याला तर पसंत आहे की नाही विचारावं लागेल ना. मंगलाताई आशिषकडे बघत बोलत होत्या. विनायकराव म्हणाले, काय रे आशू, आहे का तुला मुलगी पसंत? आशूला लाजल्यासारखं झालं. असं एकदम कसं बोलावं त्याला सुद्धा कळेनासं झालं. आशिष म्हणाला, आई बाबा तुम्ही जसं म्हणाल तसं. असं म्हणून तो मोकळा झाला. मंगला म्हणाली, अरे असं कसं, तुला लग्न करायचं आहे, तुला पसंत असायला हवी ना मुलगी. श्रेया म्हणाली, का ग आई, तू त्याला पसंत आहे मुलगी म्हणून तर बोलला ना तो, तुम्ही ठरवाल तसं म्हणून. आदित्य म्हणाला, तुला काय माहिती ग आजीबाई? आदित्य तिचे कान ओढत विचारत होता. श्रेया म्हणाली, दाद्या दुखतोय ना माझा कान, सोड बरं तू. आणि हो, मी आजीबाई नाही आहे, कळलं ना? आदित्य म्हणाला, हो का, मग तुला कसं माहिती ग, सांग. श्रेया म्हणाली,
दादूकडे कोणाचं लक्ष नव्हतं ना तिथे, पण माझं होतं. किती एकटक तिला पाहत होता माहित आहे का तुम्हाला? श्रेया आशूला चिडवत सगळ्यांना सांगत होती. आशूला आता काय बोलावं काही कळेनासं झालं. आशिष म्हणाला, ए गप ग, बस, काहीही काय बोलतेस ग तू? आई ही खूप आगाऊ होत चाललेली आहे आता. आशिष खोटं खोटं चिडवण्याचं नाटक करत होता. श्रेया म्हणाली, बघ, चोरी पकडली ना म्हणून लगेच माझ्यावर चिडतोय. मंगलाबाई म्हणाली, बास आता तुमची भांडणं. गुरुजींना निरोप कळवायचा आहे. काय सांगायचं आहे सांग आशू. मंगलाताई थोडं गंभीर होत विचारत होता. मंगला म्हणाली, तसे सगळेजण शांत होतात. आशू बोल, काय सांगायचं गुरुजींना? आशूला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. आता डायरेक्ट बोलल्याशिवाय आई काही मला सोडणार नाही हे त्याच्या लक्षात आलं. मग तो सांगून मोकळा झाला. आई, मला पसंत आहे मुलगी. श्रेया म्हणाली, बघ मी बोलत होते ना, दादूला पसंत आहे म्हणून मुलगी. श्रेया आपल्या ड्रेसला नसलेली कॉलर उचवत आपलंच बरोबर होतं ह्या तोऱ्यात बोलत होती. आदित्य म्हणाला, हो ग आजीबाई, तुझंच खरं. श्रेया म्हणाली, ये बाई, बघ ना ग, या दादाला. तेवढ्यात मंगलाताईंचा फोन वाजतो. एक गप बसा जरा. अहो सरिताताईंचा फोन आहे, थांबा बघते काय म्हणतायत तर. मंगला म्हणाली, हॅलो, हा सरिताताई बोला ना, खूप दिवसांनी फोन केला तुम्ही. सरिता म्हणाली, काही नाही, असंच केला. आराध्याने सांगितलं तुम्ही नेहाला पाहायला गेला होता म्हणून, मग त्यांच्यासाठीच फोन केला होता. मंगला म्हणाली, हो का, बोला ना मग. सरिता म्हणाली, अहो काही नाही, मुलगी चांगली आहे, खूप गुणी आहे. अशी मुलगी तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. एवढे दिवस बघते ना मी. खरंच तुमच्या घरी आली तर चांगला संसार करे आसूंचा, आणि तुमच्यात येऊन तुमचीच होऊन जाईल. मंगला म्हणाली, आम्ही पण आता तेच बोलत होतो. आम्हा सगळ्यांना नेहा पसंत आहे. बरं झालं तुम्ही पण सांगितलं. सरिता म्हणाली, आपल्या मुलाला एवढं चांगली मुलगी मिळणार असेल तर एवढं तर मी करू शकते ना. मंगलाबाई म्हणाली, हो हो, का नाही, तोही तुमचाच मुलगा आहे की. सरिता म्हणाली, बरं मी ठेवते फोन. काय काय होतं कळवा मला. मंगला म्हणाली, हो नक्की कळवते. विनायक म्हणाले, काय म्हणत होत्या आराध्याच्या आई? मंगला म्हणाली, नेहाबद्दल सांगत होत्या, चांगली मुलगी आहे म्हणून, आणि बरंच काही सांगत होत्या. विनायक म्हणाले, हो का, मग गुरुजींना कळूया आपण. मग मंगला म्हणाली, हो कळूया ना, आत्ताच फोन करते मी. विनायक म्हणाले, हो कर, चालेल की. हॅलो गुरुजी, मंगला बोलती. गुरुजी म्हणाले, हा बोला मंगलाताई. मंगला म्हणाली, निरोप देण्यासाठी फोन केलेला आहे. म्हणजे आम्हाला मुलगी पसंत आहे. गुरुजी म्हणाले, काय सांगताय, खरंच चांगली गोष्ट आहे. मी लगेच मुलीकडच्यांना फोन करून कळवतो की, व तुम्हाला त्यांचा निरोप सांगतो. मंगला म्हणाली, हो हो चालेल गुरुजी. हॅलो सुधाकर. सुधाकर म्हणाले, बोला गुरुजी. गुरुजी म्हणाले, मुलाकडचा निरोप देण्यासाठी फोन केलेला आहे. त्यांना आपली नेहा पसंत आहे. सुधाकर म्हणाले, काय सांगताय तुम्ही गुरुजी, ही तर आनंदाची गोष्ट आहे. सुधाकर आनंदात बोलत आहे. रमाताई म्हणाली, अहो काय झालं, काय म्हणताय गुरुजी? रमाताई व नेहा तेथेच बाजूला बसलेल्या होता. सुधाकर म्हणाले, आपली नेहा त्यांना पसंत आहे म्हणत होते. रमाताई म्हणाली, अगं बाई, हो का? गुरुजी म्हणाले, सुधाकरराव तुमचा निरोप काय आहे, त्यांनाही कळवायला हवं ना. सुधाकर म्हणाले, नेहा, गुरुजी आपला निरोप विचारत आहे, काय सांगायचं बाळा? नेहाला असे विचारताय म्हणून ती लाजून आत जाते. अगं बाई, लाजली वाटतं. रमाताई हसत म्हणाल्या होत्या. सुधाकर म्हणाले, गुरुजी आम्हाला पण मुलगा पसंत आहे. आमचा होकार कळवा त्यांना. गुरुजी म्हणाले, बरं बरं, लगेच कळवतो त्यांना. मंगला, गुरुजींचा फोन आला. विनायक म्हणाले, हा गुरुजी बोला ना. गुरुजी म्हणाले, विनायकराव, लग्नाच्या तयारीला लागा. मुलीकडचा सुद्धा होकार आहे. विनायकराव म्हणाले, हो का, तुमच्याशिवाय कशी तयारी होणार गुरुजी? तुम्ही हवेत की येथे? गुरुजी म्हणाले, हो हो, येणार येणार. विनायक म्हणाले,
बरं, मग एक दिवस बसून सगळं ठरवूया आपण, चालेल ना? गुरुजी म्हणाले. हो, ठरवूया की. बरं, ठेवतो मी आता फोन. मंगला त्यांचा होकार आहे. सगळे तेथेच हॉलमध्ये बसलेले होते. श्रेया म्हणाली, खरंच बाबा? विनायक म्हणाले, हो ग बाळा. अहो, आता तयारीला लागायलाच हवं. सगळं कसं करायचं? आराध्याच्या आईला बोलवून घेते मी मदतीला, चालेल ना? मंगलाताई उत्साहाने सगळं बोलत होत्या. विनायकराव म्हणाले, अगं थांब जरा, अजून सगळं ठरवायचं आहे. मंगला म्हणाली, अहो, सगळं ठरवून व्हायला किती वेळ लागतो? असे दिवस जातात. श्रेया म्हणाली, बघा बघा, इकडे कोणीतरी लाजते. श्रेया आशूला चिडवत बोलत होती. आशिष म्हणाला, हे गप ग, कोण लाजते? मी काही लाजत वगैरे नाही आहे. श्रेया म्हणाली, हो का? गाल बघितलेस काय तू? लाजून लाजून लाल झालेले आहेत. श्रेया म्हणाली, बघू रे दाद्या. आदित्य आशूंचा चेहरा आपल्या साईडला वळवत बोलत होता. अरे हो, किती लाल झालेला आहे ना. आदित्यही श्रेया सोबत आशूला चिडवू लागला. आशिष म्हणाला, हे असं काही नाही, गप्प बसा तुम्ही, नाहीतर फटके खाल हा. श्रेया म्हणाली, हो का? मारून तर बघ ना, वहिनीलाच नाव सांगतो तुझं. मग असं बोलल्यावर आशूला जास्तच लागल्यासारखं झालं. तो उठून त्याच्या रूममध्ये जातो. श्रेया म्हणाली, ए दादू, लाजलास काय रे? श्रेया हसत बोलत होती. तसे सगळे हसायला लागले. मंगलाबाई म्हणाली, बरं चला, आवरते आता. आदित्यही त्याच्या रूममध्ये जातो. आराध्याला हे सांगूया का दादूचं आणि मिस नेहाचं लग्न फायनल झालेलं आहे म्हणून? पण मिस नेहांनी सांगितलं असेल की. पण लगेच कसं सांगतील? उद्याच सांगतो तिला. सरप्राईज देऊया. तेवढ्यातच मॅसेजचा आवाज येतो. आता कोणाचा मॅसेज आला असेल असं म्हणत आदित्य मोबाईल हातात घेतो, तर आराध्याचाच मॅसेज असतो. हाय. आदित्य म्हणाला, हाय. आराध्या म्हणाली, काय करतोस? आदित्य म्हणाला, काही नाही, नेहाचा विचार करत बसलेले होते. आराध्या म्हणाली, ओ. बाकीच्या थोड्याफार गप्पा झाल्या. नंतर आदित्य म्हणाला, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आराध्या म्हणाली, काय? आराध्या थोडं विचार करत रिप्लाय देते. आदित्य म्हणाला, सरप्राईज? कोणी सांगितलं का? उद्या बँकेत आल्यावर सांगेलच तुला. आराध्या म्हणाली, बरं बाय, उद्या भेटू आपण. आदित्य म्हणाला, ओके बाय. अमित म्हणाला, गुड मॉर्निंग आराध्या मॅडम. आराध्या मॅडम म्हणाली, गुड मॉर्निंग अमित. आराध्या आपल्या डेस्कवर येऊन बसते व आपलं काम करू लागते. थोड्या वेळात नेहा आराध्या जवळ येते. आराध्या, ऐक ना, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. नेहाने मुद्दाम काल आराध्याला सांगितलेलं नसतं. तिला सरप्राईज द्यायचं म्हणून आराध्या मनातच म्हणाली, सरप्राईज? सगळेजण काय ठरवून सरप्राईज देताय की काय मला? आराध्या आदित्याच्या सरप्राईजांचा विचार करत बोलून जाते. नेहा म्हणाली, आराध्या, ऐक ना, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे ग. नेहाने मुद्दाम काल आराध्याला सांगितलेलंच नव्हतं. तिला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून. दुसरं कोण सरप्राईज देणार आहे तुला? आराध्या म्हणाली, काही नाही, सांग ना, काय सरप्राईज आहे ग? नेहा आराध्याला सांगणार तोपर्यंत अमित तेथे येतो. आराध्या मॅडम, सरांनी तुम्हाला केबिनमध्ये बोलावलेलं आहे. आराध्या म्हणाली, बरं जाते, तू सांग त्यांना पटकन. नेहा म्हणाली, तू जाऊन तर ये ना, मग नंतर सांगते मी तुला. असं गडबडी सांगण्यात मजा नाही ग. आराध्या म्हणाली, बरं मी आलेच 5 मिनिटात. नेहा म्हणाली, बरं ये जा, पटकन जाऊन ये. आराध्या म्हणाली, मे आय कम इन सर? आदित्य म्हणाला, यस कम इन आराध्या. आदित्य तिचीच वाट पाहत असतो. आराध्या, हा बोला सर, काही काम होतं का? आदित्य म्हणाला, आराध्या, केबिनमध्ये कोणी नाही आहे, सर म्हणायची काहीच गरज नाही आहे. आदित्य जरा रागावून म्हणत होता. आराध्या म्हणाली, बरं बाबा, नाही बोलत, सांग ना, का बोलवलं आहेस? आदित्य म्हणाला, सरप्राईज काय आहे ते सांगायचं आहे ना तुला. आराध्या म्हणाली, सांगा ना पटकन. कालपासून विचार करून माझं डोकं बंद पडलेलं आहे आता. मला काहीच कळेनासं झालं. सांगा पटकन. आराध्या आतुरतेने विचार करत होती. आदित्य म्हणाला, अगं हो, सांगतो की. दादूचं आणि मिस नेहाचं लग्नाचं फायनल झालेलं आहे.
आराध्या म्हणाली, काय खरंच का? आराध्या एक्साइटेड होऊन आदित्याचा हात पकडते. वाव, किती मस्त ना. आदित्यला 2 मिनिटं काहीच कळेनासं झालं. तो फक्त हो म्हणत होता. पण नेहाने मला काहीच कसं काय नाही सांगितलं. आराध्या आपल्याच ओघात बोलत होती. तिने आदित्याचा हात पकडलेला आहे हे सुद्धा तिच्या लक्षात नव्हतं. आदित्य म्हणाला, बरं झालं सांगितलं नाही, मग माझं सरप्राईज फ्लॉप झालं असतं ना. आदित्य हसत म्हणाला होता. आराध्या म्हणाली, हो का? आराध्या त्याला फटका मारत बोलत होती. आदित्य मनातच म्हणाला, आराध्या एवढी फिली बोलतेस हे बघून त्याला छान वाटत होतं. हो का? मग सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तर रात्री काय बोललो, काहीच बोललो नाही. आराध्या म्हणाली, ओ अरे हां, आता मी आत यायच्या आधी मला नेहा सरप्राईज देणार होती. बहुतेक हेच सांगणार होती वाटतं मला ते. ओ आता मला कळालं म्हटल्यावर तिला वाईटच वाटणार. मी मला माहीत नाही असं दाखवणारच आहे. ती खुश तर होईलच ना. आदित्य म्हणाला, ओ बरं चालेल. आराध्या म्हणाली, मी जाऊ का मग? नेहा वाट पाहत असेल माझी. आदित्य म्हणाला, ओके जा. आराध्या बाहेर येते व नेहाजवळ जाते. ये सांग ना पटकन, कधी एकटं ऐकतंय असं झालंय मला. नेहा बोलली, अगं सांगते की थांब ना. मुलाकडच्यांचा होकार आलेला आहे. नेहा थोडी लाजत सांगत होती. आराध्या म्हणाली, काय खरंच का? मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. कॉंग्रॅच्युलेशन्स डिअर नेहा. नेहा म्हणाली, थँक्स आराध्या. नेहा म्हणाली, मग बाकीचं कधी ठरणार आहेत? आज फोन करून भेटल्यावरच ठरवणार आहेत. बघू कसं काय होतंय ते. सांगते की तुला. बरं चल काम करूया, नाहीतर सर ओरडतील माझ्यावर. आराध्या म्हणाली, आता काय ओरडतील? घे तू त्याची वहिनी आहेस ना आता. आराध्या नेहाला चिडवत म्हणाली होती. नेहा म्हणाली, ए गप ग, वहिनी वगैरे घरी, येथे ते माझे बॉसच असणार आहात. आराध्या म्हणाली, बरं बाई, चल काम करूया. मंगला म्हणाली, अहो गुरुजींचा फोन आहे. विनायकराव म्हणाले, हो आलो. विनायकराव रूममधून बाहेर येत बोलत होते. मंगला म्हणाली, हा बोला गुरुजी. गुरुजी म्हणाले, मंगलाताई, ते बाकीचे कधी ठरवूया? ती विचारायला फोन केलेला होता. मंगला म्हणाली, तुम्ही म्हणाल तसं, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. गुरुजी म्हणाले, मग उद्या भेटूया का सगळे आपण? विनायकराव म्हणाले, अहो उद्या चालेल ना? हो चालेल ना. मंगला म्हणाली, गुरुजी चालेल नक्की. आमच्याच घरी भेटूया मग. गुरुजी म्हणाले, हो हो चालेल. मी त्यांना सांगतो तसं मग. पण वेळ काय सांगायची त्यांना? मंगला म्हणाली, संध्याकाळीच भेटूया ना, मुलं पण असतीलच. गुरुजी म्हणाले, बरं बरं चालेल. मंगला म्हणाली, अहो सरिताताईंना बोलवून घेते मदतीला. विनायकराव म्हणाले, हो चालेल, घे ना बोलवून तिला. मी पण रामदासला ये म्हणून सांगणार. अगं ऐकलंस का? गुरुजींचा फोन येऊन गेला. उद्या सिंघाणियाच्या घरी भेटायचं आहे. रमाताई म्हणाली, हो का? मग थोडी मिठाई वगैरे घेऊन या. आणि काही आणायचं असेल तर मी सांगतेस तुम्हाला. सुधाकर म्हणाले, बरं, नेहाला पण सांगा उद्या जायचं आहे म्हणून. रमाताई म्हणाली, हो येईलच आता, ही बघा आलीच. नेहा म्हणाली, काय ग आई, माझी का वाट पाहत होतीस? रमाताई म्हणाली, अगं उद्या संध्याकाळी भेटायचं आहे सिंगाणियाच्या घरी. नेहा म्हणाली, मग मी डायरेक्ट बँकेतूनच येते आराध्याला घेऊन. रमाताई म्हणाली, अगं पण तू तशीच येणार आहेस का? नेहा म्हणाली, अगं नाही, सोबत साडी वगैरे घेऊन जाईल ना, आणि तेथूनच आवरून येईल. रमाताई म्हणाली, बरं चालेलच, पण वेळेत या म्हणजे झालं की. आराध्याला फोन करून सांगते. नेहा आराध्याला फोन करून सांगत असते. आराध्या म्हणाली, आई मी उद्या बँकेतून नेहाबरोबर आदित्यच्या घरी जाणार आहे. वेळ होईल यायला. सरिता म्हणाली, अगं मंगलाताईंनी मला पण बोलावलेलं आहे. रामदासराव म्हणाले, मला पण विनायकरावांचा फोन आलेलाच होता, त्यांनी सुद्धा बोलावलेलंच आहे. सरिता म्हणाली, हे बघा, सगळ्यांना या म्हणून सांगितलेलेच आहे त्यांनी. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे.
मग सगळे एकत्र जाऊया ना? रामदासराव म्हणाले, हो चालेल ना. आराध्या म्हणाली, अगं आई, आम्ही बँकेतून डायरेक्ट येणार आहोत. सरिता म्हणाली, बरं मग तुम्ही या, मी आणि बाबा लवकर जातो. मंगलाताईंनी मदतीला बोलवलेलं आहे आम्हाला. आराध्या म्हणाली, बरं. मंगला म्हणाली, आदित्य, उद्या नेहा व आराध्या बँकेतूनच डायरेक्ट येणार आहेत. येताना तू त्यांना घेऊन ये. त्यांना. आदित्य म्हणाला, हो आई, घेऊन येईन मी त्यांना. मंगला म्हणाली, बरं चला, आवरून लवकर झोपूया. सकाळी लवकर उठून तयारी करायला हवी ना. सरिताताई व रामदासराव मदतीला म्हणून लवकर सिंगाण्याच्या घरी आले होते. मंगला म्हणाली, सरिताताई, बरं झालं तुम्ही लवकर आलात ते. मला काय करू काय नको हेच कळत नव्हतं. आताच माझी एवढी गडबड होती. लग्नापर्यंत कसं होणार काय माहिती. सरिता म्हणाली, अहो मंगलाताई, नका काळजी करू, मी आहे ना मदतीला. मंगलाताई म्हणाली, हो तुम्ही आहात म्हणून तर काळजी नाही ना. पहिलंच कार्य आहे ना आमच्या घरातील, त्यामुळं गोंधळल्यासारखं होत आहे. सरिता म्हणाली, आपण दोघी आहोत ना, नका काळजी करू तुम्ही. बरं, संध्याकाळच्या जेवणाचं कसं काय करायचं आहे ते तुम्ही मला सांगा. म्हणजे जेवायला काय काय बनवायचं. दोघींची आपली बडबड चालूच होती. काय करू काय नको असं सुरू असतं. श्रेया पण त्यांना मदत करत होती. आणि रामदासराव आणि विनायक बाकीचे आजची बोलणीबद्दल व पुढच्या सगळ्याच गोष्टी कशा करायच्या यांची चर्चा करत होते. अमित म्हणाला, आराध्या व नेहा संध्याकाळी लवकर जायचं म्हणून आपली कामे लवकर आटपत होत्या. अमित म्हणाला, आराध्या मॅडम, सरांनी तुम्हाला केबिनमध्ये बोलावलेलं आहे. आराध्या म्हणाली, ओके. अमित. आराध्या म्हणाली, नेहा ऐक ना, तुझं काम झालंय का? 5 वाजले, थोड्या वेळात आपल्याला निघायला हवं. नेहा म्हणाली, हो ग, झालेलंच आहे. थोडा आहे, होईल थोड्या वेळात. आराध्या म्हणाली, बरं आवर पटपट, तुला आणि तयार व्हायचं आहे. ओ मॅडम, तुम्हीच तयार करणार आहात आणि तुम्हालाही तयार व्हायचंच आहे. नेहा भुया उंचावत आराध्याला सांगत होती. आराध्या म्हणाली, हो ग बाई, माहीत आहे मला. सरांनी बोलावलेलं आहे मला. मी जाऊन आले. तोपर्यंत तू आवर. मी येऊपर्यंत बाकीचा स्टॉप पण जाईल. मग आपल्याला आवरायला बरं पडेल. उगाच विचारत बसणार ना सगळे. तारीख फिक्स झाल्यावर सांगूया सगळ्यांना. नेहा बोलली, हो ग, तसंच करूया आपण. आराध्या म्हणाली, मी आलेच ग. नेहा म्हणाली, हो. आराध्या म्हणाली, मी आय कम इन सर? आदित्य म्हणाला, ए आराध्या. आराध्या म्हणाली, बरं ऐका ना, आता काही काम असेल तर प्लीज मी उद्या लवकर येऊन करते, चालेल का? आदित्य म्हणाला, अगं पण मी काम आहे म्हणून बोलावलेलं आहे का तुला? तुला असं कोणी सांगितलं? तुला मग का बोलावलेलं आहेस मी? आराध्या थोडा विचार करत बोलत होती. आदित्य म्हणाला, तुम्ही आता आमच्या घरी येणार आहात ना? आराध्या म्हणाली, हो तेच तर ना, मला नेहाला तयार करायचं आहे ना. परत मग टॅक्सी शोधावी लागेल. त्यात आम्हाला तुमचं घर पण माहिती नाही आहे. परत बाबांना फोन करून पत्ता विचारून घ्यावा लागेल. मग खूप वेळ होईल आम्हाला. म्हणून म्हणाले, काही काम असेल तर मी उद्या लवकर येऊन करते. आराध्या पटापटा बोलून मोकळी झाली होती. आदित्य म्हणाला, झालं का तुझं बोलून? आता माझं जरा ऐकशील का? आराध्या म्हणाली, बरं बोला. आदित्य म्हणाला, अगं मी तुला हेच सांगणार होतो. आईने मला तुम्हा दोघींना सोबत घेऊन यायला सांगितलेलंच आहे. तेच तुला सांगायला बोलावलेलं होतं मी. तुझं आपलं बोलणं काही संपतच नाही. आराध्या म्हणाली, ओ असं आहे हो. मला वाटलं काम आहे, वाटलं काहीतरी तुमच्याकडं. आराध्या जीभ चावत बोलत होती. आदित्य म्हणाला, मी काय नेहमी कामच सांगत असतो का? आराध्या म्हणाली, तसं नाही आदित्य. आदित्य म्हणाला, मग कसं आहे? आराध्या म्हणाली, आता तू काय माझ्याशी भांडणार आहेस की काय? आदित्य म्हणाला, नाही, मी कशाला भांडू तुझ्याशी? आराध्या म्हणाली, बरं मग मी जाऊ का? थोडंसं काम आहे, ते संपवून मला नेहाला तयार करायचं आहे. आदित्य म्हणाला, काम उद्या कर, एखाद्या वेळेत चालतं, थोडं काम राहिलं तरी. तुम्ही तयार व्हा, मी येथेच केबिनमध्ये थांबतो. तुमचं आवरलं की मला फोन करा, मी येतो बाहेर.
आराध्या, हो चालेल, मी आवरायला जाते. थोड्या वेळात दोघे तयार होतात. आराध्या आदित्यला फोन करते व आम्ही तयार आहे ते सांगत असते. मग आदित्य बाहेर येतो. आराध्या म्हणाली, आराध्याचं निघायचं का? आदित्य बाहेर येत बोलत होता. त्याचं आराध्याकडे लक्ष जातं तर तो थोडा शांतच होतो. एकटक आराध्याकडे पाहतच राहतो. अरे यार, किती सुंदर दिसते ना ही. आराध्याने नेव्ही ब्ल्यू कलरचा अनारकली ड्रेस घातलेलाच होता. वन साईड सोडलेली ओढणी, ड्रेसला मॅचिंग असे कानातले घातलेले होते. पिन कलरची लिपस्टिक, हातात ब्रेसलेट, मोकळे सोडलेले केस. सुंदर दिसत होती ती, खूप सुंदर दिसत होती. आदित्य एकदम बोलून जातो. आराध्या म्हणाली, काय म्हणालात तुम्ही? आदित्य म्हणाला, म्हणजे ते मला म्हणायचं होतं की दोघी खूप छान दिसत आहेत. आदित्य जीभ चावत बोलत होता. नेहा आणि आराध्या म्हणाली, थँक्स आदित्य. आदित्य म्हणाला, बरं निघूया का? हो चला निघूया. मंगला म्हणाली, अहो आशू अजून आला नाही आहे, जरा फोन करून पाहता का? विनायक फोन करत असतात. तेवढ्यातच आशू तेथे येतो. आलास का? तुझी आई वाट पाहत होती. मंगला म्हणाली, काय रे आशू, केवढा वेळ, लवकर ये ना म्हणून सांगितलं होतं ना तुला. आशिष म्हणाला, सॉरी आई, ते ट्रॅफिक लागलं होतं ना त्यामुळे वेळ झाला. मंगला म्हणाली, बरं, पटकन आवर जा, तेवढ्यातच पाहुणे येतील. श्रेया दादूला मदत कर, जा जरा तू पण. आशिष म्हणाला, हो आलो आवरून मी. सरिता म्हणाली, 5 मिनिटात आशू आवरून येतो. छान दिसतोय ना आशू. आशिष म्हणाला, थँक्यू काकू. दाराची बेल वाजते. मंगला म्हणाली, अहो पाहुणे आले वाटतं. विनायक म्हणाले, हो आले वाटतं, थांब मी बघतो. विनायकराव दार उघडतात. या या, तुमची वाट पाहत होतो आम्ही. आशू नेहाची आई बाबांच्या पाया पडतो. सगळे हॉलमध्ये येऊन बसत असतात. मंगलाताई व सरिताताई सगळ्यांना पाणी घेऊन येत असतात. थोडा वेळ चहा पाणी घेऊन गप्पा सुरू असतात. मंगला म्हणाली, आदित्य, नेहा, आराध्या अजून कसे आले नाहीत? केवढा वेळ? मंगला म्हणाली, झाला. अहो जरा फोन करून विचारता का? बरं थांब मी बघतो. विनायकराव फोन करतात. विनायकराव म्हणाले, हॅलो आदित्य, अरे कुठे आहात तुम्ही? अजून निघालात की नाही? आदित्य म्हणाला, बाबा आलोच आम्ही, गाडी पार्क करतोय. विनायकराव म्हणाले, बरं बरं या. मंगला म्हणाली, काय झालं, निघालीत की नाहीत ते आणखी? विनायक म्हणाले, आले बाहेर आहेत, गाडी पार्क करत आहेत ते. आदित्य, आराध्या व नेहा आत येतात. ये नेहा, बघ घर कसं वाटतंय तुझं. मंगलाताई नेहाला आत आणत म्हणत होत्या. नेहा पहिल्यांदाच त्यांच्या घरी आल्यामुळं थोडी कावरीबावरी झालेलीच होती. वहिनी तू येथे बस. श्रेया तिला आशूंच्या साईडला बसत म्हणत होती. तशी नेहा गोड लाजते. आशूचं सगळं लक्ष नेहाकडेच होतं. तो तिरक्या नजरेने तिलाच पाहत होता. नेहाला ते जाणवत होतं. त्यामुळं ती पण जास्त लाजतच होती. नेहाने काटापत्रांची चंदेरी काट असलेली गुलाबी रंगाची साडी नेसलेली होती. त्यावर मॅचिंग कानातले, मॅचिंग बांगड्या, लिपस्टिक, केसांची केलेली हेअरस्टाईल. मंगला म्हणाली, आदित्य तू सुद्धा पटकन आवरून ये जा. आदित्य म्हणाला, हो आई, आलो मी पटकन आवरून. आराध्या म्हणाली, नेहा तू बस येथे, मी थोडी मदत करते काकूंना. नेहा म्हणाली, बरं पटकन ये आराध्या. आराध्या म्हणाली, हो आलेच ग. तोपर्यंत श्रेयाला पाठवून देते तुझ्यासोबत बोलायला. नेहा म्हणाली, बरं चालेल. आराध्या म्हणाली, श्रेया ऐक ना, नेहा जवळ थांब ना, थोडा वेळ मी आलेच. श्रेया म्हणाली, हो ग जाते. आराध्या म्हणाली, श्रेया नेहाजवळ येऊन गप्पा मारत थांबत असते. मंगलाताईंना व सरिताताईंना जेवणात मदत करत असते. रमाताई सुद्धा मदतीला जातात, पण मंगलाताई त्यांना काही करू देत नाहीत. मंगला म्हणाली, आहे तुमची आमच्या वहिनीबाई आहात, तुम्ही कशा काम करणार? तुम्ही बसा येथे, झालंच आहे. थोड्या वेळाने सगळं आवरल्यानंतर सगळे बोलायला बसत असतात. गुरुजी म्हणाले, मग विनायकराव, सुधाकरराव, कसं काय करायचं आहे? तुम्हाला काय बोलायचं आहे बोला. विनायकराव म्हणाले, पहिली महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे.
आम्हाला फक्त तुमची मुलगी हवी आहे, बाकीचं काहीच नको. सुधाकर म्हणाला, अहो असं कसं, थोडंफार तर करावंच लागणार आहे ना. विनायकराव म्हणाले, असा कोणताच विचार मनात आणू नका. हे असं सगळं केलंच पाहिजे असं काही नाही. सुधाकर म्हणाले, अहो पण आमची एकुलती एक मुलगी आहे ना, आम्हाला पण तिची हौस करायचीच आहे. विनायकराव म्हणाले, अहो करा ना मग, त्या बाबतीत माझी काहीच हरकत नाही आहे. प्रत्येक बापाला वाटत असतं आपल्या मुलीसाठी काहीतरी करावं म्हणून. पण मी माझे विचार सांगितले तुम्हाला. आणि नेहाला नोकरी करायची असेल तर ती करू शकते, आणि करायची नसेल तर आमची काहीच हरकत नाही आहे. शेवटी तो तिचा निर्णय असेल. थोडा वेळ बोलणी झाल्यानंतर सगळं ठरत असतं. ह्या रविवारी घरापुरता साखरपुडा करायचा ठरत असतो व लग्नाची महिन्यानंतरची तारीख ठरवली जाते. आणि हे सगळे सिंघाण्याच्या घरीच करण्याचं ठरवत असतात. गुरुजी म्हणाले, चला तर मग झालं ना सगळं फायनल, की आणखीन काही बोलायचं बाकी आहे? विनायकराव म्हणाले, नाही गुरुजी, झालं सगळं बोलून. बरं मंगलाताई, नेहाला मग ओटी घाला, म्हणजे लग्नाचा महत्वाचा कार्यक्रम पूर्ण होईल की. मंगलाताई व सरिताताई नेहाला हळदी कुंकू लावत असतात व ओटी घालत असतात. यादी केल्या जातात. चला झालं फायनल आता. यादी झालं की आपल्याकडे निम्मे लग्न झालं असं म्हणत असतात. मिठाई वाटा. विनायकराव, लग्न ठरलं तुमच्या मुलाचं. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.